महाराष्ट्रामध्ये जितका अतिवृष्टी आणि पाऊस पडला तेवढा सध्या पैशाचा पाऊस पडतोय. मस्तीमधल्या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आलेली आहे. मी महात्मा गांधींची 3 माकडं पाहिली होती. निवडणूक आयोगाची पण परिस्थिती तशी आहे का अशा प्रकारची शंका येते. निवडणूक प्रक्रियाची जी पद्धत वापरलेली आहे ती पूर्ण चुकीची आहे. सरळ सरळ सरकारमधले मंत्री आश्वासनं देत आहेत, आचारसंहितेचा भंग करतायत. जे बोलले ते राजकीय भूकंप, ज्यांनी बोलले त्यांनी करून दाखव. त्यांच्यात दम असेल, हिंमत असेल तर. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे सर, महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अनेक ठिकाणी प्रचार सभा करताय. आज अहमदपूरमध्ये होणार आहे. काय लोकांच्या भावना आहेत, काय लोकांचा प्रतिसाद आहे? लोकांच्या मनामध्ये सरकारच्या बद्दलची एक नाराजगी आहे. ही लोकसभेला सुद्धा होती, विधानसभेला सुद्धा होती, आता सुद्धा आहे. फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा वापर सत्तारूढ पक्ष करतोय त्या प्रक्रियेमुळे या असलेल्या सगळ्या निवडणुकीला आपण निवडून येतो अशा प्रकारचा जो आत्मविश्वास सत्तारूढ पक्षाला आहे त्याला छेद करण्याच्या संदर्भात निवडणुकीची प्रक्रिया जर जनतेने हातात घेतली तर इतिहास 100% घडू शकतो. सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जितका अतिवृष्टी आणि पाऊस पडला तेवढा सध्या पैशाचा पाऊस पडतोय अशी चर्चा तुमच्या चॅनलवरून, अनेक चॅनलवरून आणि तसंच प्रत्यक्ष ऑपरेशन करताना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी आता ठरवायला पाहिजे या निवडणुकीला कशा पद्धतीने पुढे जाऊन या असलेल्या मस्तीमधल्या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आलेली आहे. खरं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेला काही 2 दिवस शिल्लक होते. मात्र त्यापूर्वीच नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलल्यात. म्हणजे 20 डिसेंबरला त्या ठिकाणचं मतदान होणार आहे. हे असं का बरं होतंय? मी महात्मा गांधींची 3 माकडं पाहिली होती. हे आता बोलणं बरोबर नाही, परंतु निवडणूक आयोगाची पण परिस्थिती तशी आहे का अशा प्रकारची शंका येते. आम्ही जी प्रक्रिया राबवली गेली निवडणूक प्रक्रिया त्याच्यावरच आमचा आक्षेप होता आणि जी आम्हाला शंका होती ती शेवटी कोर्टामध्ये खरी ठरली. कारण निवडणूक प्रक्रिया करत असताना त्यांना हरकती घेतलेल्या लोकांना कोर्टात जायला मुभा देऊन कमीत कमी 4-5 दिवसाची मुदत देणं गरजेचं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने कोर्टाची वाट न बघता लगेच त्या ठिकाणी निकाल देऊन टाकला आणि चिन्ह वाटप वगैरे केलं. आणि त्याचं आज कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया पुढे गेलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियाची जी पद्धत वापरलेली आहे ती पूर्ण चुकीची आहे अशा प्रकारचा आमचा आक्षेप होता. तो कोर्टाने शेवटी खरा करून दाखवला आणि त्यामुळे या राज्यामध्ये दुर्दैवाने अनेक निवडणुका पुढे जाण्याचं नामुष्की या निवडणूक आयोगाला करायला मिळाली. खरं म्हणजे आता काही तास शिल्लक राहिलेत मतदानाला. आज देखील काही ठिकाणच्या नगर परिषदा पुढे ढकलण्याची शक्यता आणि तशी चर्चा सुटली. हो, खरं आहे. जेवढ्या केसेस कोर्टात प्रलंबित आहे आणि आम्ही निवडणुकीच्या ह्या आता जे आदेश आले त्याच्या अगोदरच स्टेटमेंट दिली होती. जेवढ्या केसेस कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे त्या रोज एक केसचा निकाल लागेल तर तशा ते केसेस पुढे जात आहेत. बरं, ते कोर्टाने सांगितलं की ह्याच्यावर प्रक्रिया जे चुकीची झालेली आहे, सदोष झालेली आहे त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. पण अजूनही संभ्रम असतंय. नवीन परत निवडणुका घेणार का फक्त माघार घेण्याच्या पासूनच्या हरकतीच्या पासून घेतलेल्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करणार, हे अजूनही लोकांच्या मनामध्ये शंका आहे. आता ती 20 तारखेला गेलेली आहे. आता 20 तारखेपर्यंत अजून काय कोर्टामध्ये. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, परवाच्या दिवशी जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्याच्यावर पण आम्हाला खरं म्हटलं तर अजून एक अडचण निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाने 50% वरती जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही केस चालू राहील आणि त्या केसचा जो निकाल राहील तो याच्यावर बंधनकारक राहील. उद्या समजा तिथल्या निवडणुका झाल्या आणि कोर्टाचा निकाल 50%च्या विरोधात गेला तर दुर्दैवाने त्या निवडणुकीच्या सुद्धा प्रक्रिया पूर्ण स्थगित होऊन परत रद्द करण्यात येईल. म्हणजे टांगती तलवार आहे. दुसरं, सरकारची अडचण अशी आहे की 50%च्या आरक्षणाच्या बरोबर त्यांनी 27% आरक्षण ओबीसीना देण्याचं जे कबूल केलेलं आहे, काही ठिकाणी ते कमी होईल ही भीती असल्यामुळे आता निर्णय काय घ्यायचा यामुळे सगळी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय. रेणापूरमध्ये देखील स्वबळाचा नारा दिलाय.
त्या ठिकाणची कशी परिस्थिती राहील, काय आढावा घेतला तिथला? नाही, मी माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी आणि पक्षाच्या सर्व आम्ही वरिष्ठ नेत्यांनी ठरवून सांगितलेलं आहे की परिणामाचा काय विचार किंवा निकालाचा काय निकाल करण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. कार्यकर्ता ह्यातूनच उभा राहतो, पक्ष ह्याच्यातूनच उभा राहतो. त्यामुळे उद्या काय होणार, आम्ही भाजप सारखा सर्व्हे रिपोर्ट लगेच जाहीर करणार नाही. सर्वात जास्त पक्ष म्हणजे नगराध्यक्ष निवडून येणं असं ते जाहीर केलं आम्ही करणार नाही. आमची पार्टी उभी राहते आणि त्यामध्ये जर लोकांनी ठरवलं तर चांगल्या प्रकारची पार्टी यशस्वी होऊ शकते. रेणापूरच्या लोकांनी तर आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की 100% आम्ही निवडणूक जिंकतोय. म्हणजे मला एवढा जर कार्यकर्त्यामध्ये साधे आत्मविश्वास असेल तर रेणापूरमध्ये पण चांगला निकाल लागेल. या निवडणुकीत कुठेतरी महाविकास आघाडीचा प्रचार, शक्ती प्रदर्शन या सगळ्याला पाहून कुठेतरी सत्ताधारी पक्ष भीत आहे. आम्ही लोकांमध्ये गेलेलो आहे. सत्तारूढ पक्ष त्यांची प्रचार यंत्रणा, त्यांच्या यंत्रणा, सगळ्या यंत्रणा एवढ्या हायपा आहेत. म्हणजे दुर्दैव आहे की पोलीस यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा माघार घेण्यासाठी एखाद्याला जबरदस्ती आणलं जातं. वीट कॅमेरा, वीट शूटिंग चाललेलं असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. सरळ सरळ सरकारमधले मंत्री आश्वासनं देत आहेत आणि आचारसंहितेचा भंग करतायत. फोनवरून MIDC मंजूर करण्याचं आश्वासन देत आहेत, तरी निवडणूक काय कारवाई करत नाही. काय काय अपेक्षा काय तुम्ही करणार? शेवटी लढाई ही केली पाहिजे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केली पाहिजे, त्यासाठी आपण करतोय. आणि मला वाटतं की या सगळ्या यंत्रणेच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्रितपणाने बऱ्याच ठिकाणी लढते. मला चांगल्या प्रकारचा निकाल येऊ शकतो अशा प्रकारचे मला विश्वास आहे. खरं म्हणजे 2 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होईल अशा काही चर्चा समोर येताना पाहायला मिळतात. आम्ही त्या भूकंपाची वाट बघतोय. जे बोलले ते राजकीय भूकंप ज्यांनी बोलले त्यांनी करून दाखव. त्यांच्यात दम असेल, हिंमत असेल तर. आणि त्यांनी जर तशा प्रकारची हिंमत दाखवली नाही तर हे पेल्यातलं वादळ ठरेल, हे नौटंकी ठरेल. निवडणुकीच्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करून परत एकदा मांडीला मांडी लावून जर बसणार असतील तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान गेला असं मला सांगावं लागेल. अपमान सहन करून सुद्धा लाचारी करायची आणि अपमान सहन करून सुद्धा तशा प्रकारची भूमिका घ्यायची जर पद्धत असेल तर मला वाटतं ते येत्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. कुठेतरी आता काही तास शिल्लक राहिलेत मतदानाच्या प्रक्रियेला. अनेक ठिकाणचे जे स्थिर पथकं आहेत तपासणीचे, काही ठिकाणी आता तपासण्याच थांबवल्यात. मला तर कुठं पथक दिसलं नाही बाबा. म्हणजे फक्त विरोधकांच्याकडे तक्रार आली तर पथक जाते असं दिसतंय. पण मी नाक्यावर चौकीवर बघितलं तर त्या फक्त मंडप दिसतो, बाकी कोण दिसत नाही. आणि मग ह्यांच्यामध्येच आपापसात वाद चाललेला आहे. इकडे धाड टाकली ती योग्य नाही, अयोग्य आहे. LCBने किंवा या पथकाने धाड कुठे टाकावं हे पण आता सत्तारूढ पक्षाच्या लोकांना विचारून करायचं असेल तर मग अवघडच आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.